पाणी कसं भरतात चार पाणी जरी पाहिजे म्हणा चार नंबर कवर करा कवर करून इनको लेडीज को जा चार घेऊन जाता पाचवा 5 नंबर कोण आहे 5 नंबर आहे चला 5 नंबर त्यांचे नंतर पहा आणि मग पाठवा 11 थोडं जाऊ एक नंतर बोला मोठ्याचा फोन आहे हे तुमचे 10 जणांची शीट आहे हे दिसतं की वा बाजूला चला लवकर खाली वा त्यांचे नंतर पहा आणि मग पाठवा 11 थोडं जाऊ एक नंतर बोला भाऊ संघर्ष भालेराव चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आज किट्स वाटप आणि शिलाई मशीनचं वाटप केलं काय सांगाल त्याबद्दल? काहीच नाही सर, आज आपल्या महिला वर्गांना डेव्हलप करण्यासाठी आणि ग्रोथ करण्यासाठी संस्था काम करत असते. त्या संस्थेच्या मार्फत आपले जे महिला वर्ग लहान ज्या स्वतःच्या पायावर उभा नाही आहेत ते स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी संस्था वर्क करत असते. म्हणजे आज आपल्याकडे कमीत कमी त्यांना मार्गदर्शन आहे. आज आपल्याकडे 5000 व्यवसाय, त्या 5000 व्यवसायामध्ये ते कशा पद्धतीने डेव्हलप झाले पाहिजे, कशा पद्धतीने ते डेव्हलप करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि जी अन्नपूर्ण सामग्री आहे आणि जे सामान भेटलेले त्यांना शिलाई मशीन हे स्वतःला व्यवसाय चालू कसा करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने ग्रोथ करू शकतात यासाठी त्यांना ही सामग्री वाटली संपन्न केली. या महिला ज्या आहे फक्त जिल्ह्याभरातल्या आहे का मराठवाडा? पुऱ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या गावागावातल्या एक एक लेडीज आहेत सर आपल्याकडं. म्हणजे आज कमीत कमी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे 20,000 गट आहेत आणि ते 20,000 गटामध्ये मी स्वतः वर्क करतो. फाउंडेशनची स्थापना कधी झाली? फाउंडेशनची स्थापना सर आज ही संघर्ष भालेराव चॅरिटेबल फाउंडेशन आज 2 वर्ष झाले, पण आज मिनिमम आपण 1 वर्षापासून वर्क करत आलो. कारण की आपल्याकडे जेवढं फंडिंग लागत होती ती फंडिंग नव्हती, ती स्वतःच्या बेसवर तयार करण्यासाठी वेळ लागला. आणि तेव्हापासून आपण 1 वर्षापासून स्टार्टअप केलं. शासनाचा निधी मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले? शासनाच्या निधीसाठी अजून तो प्रयत्न नाही केला, पण ज्यांना म्हटलं ते निधी देण्यासाठी तयार आहात, पण त्यांनी प्रयत्न थोडा लवकर केला तर अजून संस्था पुढे जाऊ शकते आणि भरपूर लेडीजला मदत भेटू शकते. आज कार्यक्रम आयोजित केला होता, कोण कोण होतं त्या कार्यक्रमाला? आज या कार्यक्रमामध्ये हर्षदाताई शिरसाट ताईसाहेब होते आणि अरुणभाऊ बोर्डे होते आणि लक्ष्मीनाथ हिरवळे साहेब होते. या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय? या कार्यक्रमाचा उद्देश आहे का महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणे, त्यांना डेव्हलप करणे आणि व्यवसाय आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय कोणी करत नाहीये तर महिलांना स्वतःच्या पायावर व्यवसाय उभा करण्यासाठी संस्था वर्क करत असते. या उद्देशावर आपण काम करतो. भविष्यामध्ये बचत गटांना काही सहकार्य केले जाते? फाउंडेशनच्या माध्यमातूनच आपण बचत गटांना एक व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करत असतो सर, आणि त्याच्यामध्ये ते व्यवसाय करू शकतात टीम वाईज. फाउंडेशनचं संस्थापक अध्यक्ष कोण आहे आणि मेंबर किती आहे? संघर्ष भालेराव फाउंडेशनचा अध्यक्ष संघर्ष भालेराव स्वतः आहेत आणि त्याच्यानंतर सचिव अमित भाऊसाहेब करत आहेत आणि त्याच्यानंतर आदित्य केदारे हे को अध्यक्ष आहेत. कोणत्याही संस्था असली तर तिला राजकीय पाठबळ मिळत आहे, तर संस्थेला काही राजकीय पाठबळ? आतापर्यंत या संस्थेला कोणीचा राजकीय पाठिंबा भेटलेला नाहीये. फक्त आतापर्यंत आपण सगळ्यांना इन्व्हाइट केलेले, पण आतापर्यंत कोणाचा राजकीय पाठिंबा आपल्याला भेटलेला नाहीये. फक्त आतापर्यंत आपण सगळ्यांपर्यंत पोहोचलोय. आतापर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीला आपण मागणी आतापर्यंत टाकलेली नाहीये. हे स्वतः आतापर्यंत आपल्या खर्चानं चालू आहे. महिला बचत गटांना या निमित्ताने काय आव्हान करणार तुम्ही? महिला बचत गटांना हेच आव्हान करणार तर स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, आयुष्यात घडण्यासाठी काही ना काही स्वतःचा मार्ग निवडा. तो मार्ग असा निवडा का तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकतात. स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यासाठी स्वतःच्या पायाला उभा राहणं खूप गरजेचं आहे. आपलं नाव सर? माझं नाव संघर्ष भालेराव. धन्यवाद सर. महिला पूर्ण महाराष्ट्रामधून आलेले सर, पण आता सध्याला आपल्याकडे बुलढाणा, अंबड, वैजापूर, नाशिक,
परभणी, वाशिम अशा प्रत्येक ठिकाणातून आपल्याकडे गट आले. किती महिला असतील म्हणून ऐकून? आता सध्याला पूर्ण ह्या मीटिंगला कमीत कमी 1,500 प्लस लेडीज आलेल्या आहेत. किती महिलांना वाटप केले सर? आतापर्यंत कमीत कमी 100 लेडीजला वाटप केलेले आहे आणि 1200 किट आपण वाटप केले. धन्यवाद.